नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटमधील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे मार्केटचे सायकोलॉजी. बहुतेक लोकांना वाटते की शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त आर्थिक ज्ञान, चार्ट्स किंवा कंपनींचे माहिती, इन्फॉर्मेशन, विश्लेषण पुरेसे असते. पण वास्तवात मार्केटमध्ये यश आणि अपयश ठरवणारा सर्वात मोठा घटक म्हणजे मानवी भावना आणि सायकोलॉजी. ठीक आहे. तर शेअर मार्केटमध्ये हे फक्त आकड्यांचे खेळ नाही, तर भावना, भीती आणि लोभ यांचे रणांगण आहे. ठीक आहे. सर्वात आधी आपण बोलूया फिअरवर, म्हणजे भीतीबद्दल आपण बघणार आहोत. जेव्हा मार्केट अचानक खाली पडते तेव्हा अनेक गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकायला सुरुवात करतात. त्यांना वाटते की अजून नुकसान होईल. अनेकदा ते कमी भावात विक्री करतात आणि नंतर मार्केट पुन्हा वर गेल्यावर पश्चाताप करतात. दुसरी भावना म्हणजे ग्रीड, दॅट इज लोभ. जेव्हा एखादा शेअर सतत वाढत असतो तेव्हा लोक विचार न करता त्यात पैसे गुंतवतात. सगळे घेत आहेत, मीही घेतो असा विचार केला जातो. याला म्हणतात फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात. अनेक गुंतवणूकदार याच लोभामुळे उच्च भावात शेअर खरेदी करतात आणि नुकसान नंतर सहन करतात. मार्केटमध्ये आणखी एक महत्वाचा सायकोलॉजिकल घटक आहे, तो म्हणजेच हर्ड मेंटॅलिटी, म्हणजे कळप मानसिकता. जर हजारो लोक एखादा शेअर विकत घेत असतील तर आपणही तोच शेअर घेण्याचा विचार करतो, कारण आपल्याला वाटते की इतके लोक चुकीचे असून शकत नाही. पण इतिहास सांगतो की अनेक बबल्स आणि क्रॅशेस याच मानसिकतेमुळे झाले आहेत. आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? यशस्वी गुंतवणूकदार त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते निर्णय घेताना भीती किंवा लोभ यांना महत्व नाही देत. त्यांच्याकडे स्पष्ट गुंतवणूक धोरण असते. उदाहरणार्थ काय? आपण एक उदाहरण घेऊयात. मार्केट पडले तरी घाबरून विक्री करत नाहीत. एखादा शेअर वाढत असला तरी अभ्यासाशिवाय खरेदी करत नाहीत. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात. शिस्त आणि संयम पाळतात. ही सगळी उदाहरणं आहेत की ते कोणत्या प्रकारचे डिसिप्लिन्स फॉलो करतात. हे एक प्रॉफिटेबल ट्रेडर्सचे गुणधर्म आहेत. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट यांनी एकदा काय म्हटले होते? बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल. याचा अर्थ असा की जेव्हा सगळे लोभी होतात तेव्हा सावध राहा, आणि जेव्हा सगळे घाबरलेले असतात तेव्हा संधी शोधा. शेवटी शेअर मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी फक्त चांगले शेअर्स निवडणे पुरेसे नाही. आपल्याला भावना, निर्णय क्षमता आणि शिस्त यांवर नियंत्रण ठेवणं तेवढंच महत्वाचे आहे. लक्षात ठेवा, मार्केटवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही, पण स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे नक्कीच शक्य आहे. तर चला पाहू. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक महत्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या लक्षात आला असेल अशी मी अपेक्षा करते, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसोबत. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप रेडी. धन्यवाद.